आजच्या आपल्या खटल्याची कहाणी सुरू होते. ती एक स्त्री न्यायालयात जाते आणि ती आपल्या पती, सासू, सासरे यांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण हा जो आपण म्हणतो DV ॲक्ट 2005चा, त्या खटल्याअंतर्गत आपल्या या सगळ्या पती आणि सासरच्यांविरुद्ध एक केस दाखल करते. तिचं काय म्हणणं की माझ्या विवाहाअंतर्गत छळ होतोय, मला एक छोटं बाळ आहे, मला आणि माझ्या बाळाला संरक्षण पाहिजे कायद्याचं आणि म्हणून मी न्यायालयात आले. मला पोटगी हवी आहे, नुकसान भरपाई हवी आहे आणि मला निवासाचा हक्क पाहिजे, यासाठी ती कोर्टात आली. आता याच्यामध्ये असं झालं की जो ती निवास मागत होती तो निवास म्हणजे घर, तिचं रेसिडेन्शियल प्रिमायसेस अशी वैवाहिक सदन आपण ज्याला म्हणतो, ते वैवाहिक सदन, ते घर ज्याच्यामध्ये ती पतीबरोबर राहत होती ते होतं सासूचं. हा जेव्हा खटला दाखल झाला तेव्हा तिचा पती कोविडच्या अंतर्गत, म्हणजे कोविड जेव्हा चालू होता, कोविडचा पिरियड होता, तेव्हा तो गावी निघून गेला होता घर सोडून आणि तिचे सासरे देखील गावाला निघून गेले होते. म्हणजे घरात कोण होतं? सासू, ही विवाहित स्त्री आणि तिचं ते बाळ, असे 3 जण राहत होते. या खटल्याअंतर्गत तिने माननीय न्यायालयाकडे अर्ज केला की मला इथे राहायला द्यावं, मला बाहेर काढू नये माझ्या वैवाहिक सदनातून आणि मला पोटगी मिळावी. वैवाहिक सदनात राहण्याचा तर तिचा हक्क अबाधित आहे, तिला राहता येणारच आहे. पण दुसरी गोष्ट अशी की पोटगीसाठी जेव्हा तिने अर्ज केला तेव्हा ती सुद्धा कमवत होती, ही गोष्ट तिने कोर्टापासून लपवली. आता कसं असतं, आपण जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा न्यायालय तुमच्याकडून काय मागतं, तर तुमचे हेतू स्वच्छ असले पाहिजे. तुम्ही कुठलीही गोष्ट न्यायालयात, मग तो कोणी असो, पुरुष असो, स्त्री असो, कोणी, कुठल्याही केसमध्ये कोर्ट असं म्हणतं, जेव्हा तुम्ही न्यायालयाकडे धाव घेता, न्यायाची अपेक्षा करता, तेव्हा तुम्ही न्यायालयापासून काहीही लपवता कामा नये. या स्त्रीने न्यायालयापासून एक गोष्ट लपवली की ती सुद्धा कमवत होती आणि त्याच्यामुळे तिचा जो पोटगीचा अर्ज होता तो फेटाळला गेला. आता हे सगळं होताना तिची केस सुरू झाली आणि मग दरम्यानच्या काळामध्ये सासू आणि तिची प्रचंड भांडणं व्हायला लागली घरातल्या ह्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये अर्ज यायला लागले. ती सासू विरुद्ध अर्ज करायला लागली, MC दाखल व्हायला लागल्या सासू विरुद्ध आणि मग कोर्टामध्ये खटला बाजूला राहून सासू आणि सुनेचंच भांडण कोर्टासमोर आलं. या ह्याच्यामध्ये तिने 498 पूर्वीचा जो भारतीय दंड संहिता ह्याच्या खाली देखील सासरा आणि पती विरुद्ध केस दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये तिने सासू मला आता रोजचा छळ करते, माझ्या मुलाला सांभाळत नाही, असं देखील सुरू केलं. दरम्यानच्या काळात असं झालं की अखेर सासू आणि सूनच घरात राहत असल्यामुळे ते छोटं बाळ जे अगदीच 5-6 वर्षांचं होतं, त्याच्यामध्ये त्या बाळाला सांभाळण्याची जेव्हा गरज भासायला लागली, प्रत्येक वेळेला पाळणा घर नाही परवडत कुणाला, तर ती सासू सुद्धा सांभाळायला लागली. त्यामुळे कधी कधी कोर्टालाही वाटायला लागलं की कदाचित ह्याच्यामध्ये समझोत्याची शक्यता आहे. तो समझोत्याची शक्यता या अशा वैवाहिक वादामध्ये माननीय न्यायालय प्रत्येक वेळेला, म्हणजे वकिलांचीही जबाबदारी वैवाहिक वादामध्ये नवरा बायकोंमध्ये, सासरच्या लोकांमध्ये समझोता घडवून आणण्याची असतेच आणि न्यायालय देखील ह्याच्यावरती भर टाकतात की ह्याच्यामध्ये समझोत्याने काही होईल, वाद संपुष्टात येईल, असं तुम्ही करा. ह्याच्यात सुद्धा खूप प्रयत्न झाले आणि मग अखेर असं झालं की सासू देखील त्या बाळाला सांभाळायला लागली आणि एकत्र राहण्याची शक्यता वाढली. पण दरम्यानच्या काळात असं झालं की सासू आजारी पडली आणि म्हणून ती गावी निघून गेली. आता ती गावी निघून गेल्यानंतर पती परत घरी आला. इकडे थोडासा बदल झाला. म्हणजे आम्हाला असं वाटलं एक वकील म्हणून, आता नवरा बायको सासू सासरे नाहीत तर कदाचित चांगल्या रीतीनं राहतील आणि त्यांच्यामध्ये मनमिलन होईल, तर तसं न होता त्यांच्यातली भांडणं जास्तच विकोपाला वाढली आणि त्या बाळावरती त्या सगळ्या भांडणांचा एक विचित्र परिणाम व्हायला लागला. थोडंसं डिप्रेशनमध्ये ते बाळ जायला लागलं आणि आनंदी राहणारं ते बाळ छोटंसं ते देखील थोडंसं दुःखी राहायला लागलं आणि ह्याचा त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो का असं वाटायला लागला. तेव्हा असा वकिलांना आणि न्यायालय देखील विचार येतो की आपण जेव्हा समजुतीने प्रयत्न करतो तेव्हा जे नवरा बायको आहेत ते समजुतीने घेतात का, तर असं वाटतं की ती घ्यायला पाहिजे.
म्हणजे आपलं जर नेमकं वैवाहिक वादामध्ये आपणच दोघं पार्टी नाही आहोत, आपणच पक्षकार नाही आहोत, तर त्या आपल्याला जी मुलं आहेत त्यांच्या त्या वयामध्ये अबोध मनावरती काय परिणाम होत असतील याचा विचार न झाल्यामुळे त्या बाळावरती परिणाम व्हायला लागले. आता दरम्यानच्या काळात जेव्हा हे प्रकरण वाढत चाललं, न्यायालयामध्ये त्याचं सुनावणीला ते लागलं, तेव्हा एक अचानक बदल झाला. ती महिला जी आहे, ती स्त्री आहे, ती आपल्या पतीविरुद्ध, सासूविरुद्ध आतापर्यंत NC करतच होती. मला त्रास झाला, मला मारहाण झाली, मला शिवीगाळ होते. अचानक तिने आपल्या पतीविरुद्ध, माझ्यावरती तो लैंगिक अत्याचार करतोय, तर त्याच्या विरुद्ध बलात्काराचा खटला किंवा गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज पोलिसांकडे केला. काय होतं की पोलिसांसमोर रोजचे येणारे खटले की एक वेगळीच स्त्री एका वेगळ्याच पुरुषाविरुद्ध, अनोळखी असो किंवा ओळखीचा असो, माझ्या संमतीखेरीज माझ्यावरती बलपूर्वक माझ्यावरती लैंगिक अत्याचार झालाय असं जेव्हा म्हणून येते तेव्हा ती बलात्काराची तो गुन्हा घडलेला असतो. आता जेव्हा पूर्वीचा आपण भारतीय दंड संहिता घेतला तर 375 मध्ये ती व्याख्या दिलेली आहे आणि आता 63 म्हणजे भारतीय न्याय संहिता BNS, पूर्वीचा IPS आताचा BNS, याच्यामध्ये काय म्हटलं जातं तर एखाद्या स्त्रीच्या संमतीखेरीज जेव्हा एखादा पुरुष तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो, तिला हावभाव करतो, तिला हात लावतो, तिचं लैंगिक शोषण करतो, तेव्हा हा गुन्हा घडतो. हा व्याख्या त्याची ही आहे. मग संमती कशी? एखादी स्त्री कधी कधी काय होतं की ती संमती देण्याच्या पलीकडे असते. म्हणजे एखादं मानसिक थोडी ती विकलांग असू शकते, तर ती संमती देऊ शकेल का? किंवा तर तिने दिली असेल तर ती संमती मानण्यात येईल का? तर नाही. म्हणजे तिला समजूत असली पाहिजे, तिची तेवढी मानसिक ताकद असली पाहिजे की ती संमती देईल. आता ही संमती देणारी व्यक्ती समजा असेल, किंवा ती कधी असू शकते तर ती वयाच्या 18 वर्षांच्या पुढची जेव्हा असेल तेव्हाच तिची संमती धरली जाईल. मग 18 वर्षांच्या खाली असेल तर तिची संमती धरली जाईल का? तर नाही. मग आता म्हणून आत्ताचा जो पोक्सो ऍक्ट आपण म्हणतो, बालकांच्या विरुद्धचे जे लैंगिक अत्याचार होतात, तर त्याच्या विरुद्धचा जो आत्ताचा कायदा आहे तो पोक्सो ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय तर तो 18 वर्षांच्या खालची जी बालिका असेल, बालक असेल, तर त्यांच्या विरुद्ध जर लैंगिक अत्याचार झाला तर तो त्याचा गुन्हा आहे. मग इथे काय आहे तर 18 वर्षांच्या पेक्षा वरची जर महिला असेल तर तिची संमती असेल तर ती गणली जाईल. पण मग जर 18 पेक्षा खाली असेल तर तिची संमती जरी असेल तरी ती संमती धरली जाणार नाही. तिने संमती जरी दिली तरी तिच्यावरती जर लैंगिक अत्याचार झाला तर तो बलात्काराच्या गुन्ह्याच्या व्याख्येत बसतो. पण मग आता इथे अपवाद काय? या 375ला 2 अपवाद आहेत. एखाद्या स्त्रीला जर वैद्यकीय तिची प्रक्रिया चालू असेल, तिच्यावरती मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल आणि त्या दरम्यान जर तिच्या ह्याच्यामध्ये जो तिचं प्रायव्हेट पार्ट आहे, आपण योनी मार्ग म्हणू, त्याच्यामध्ये जर आपल्याला वैद्यकीय प्रक्रिये संदर्भात काही जर कार्य करावं लागलं किंवा उपकरण घालावं लागलं तर ते बलात्काराच्या गुन्ह्यात येत नाही. आणि अपवाद 2 काय तर भारतीय दंड संहिता काय म्हणत होती, जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाची विवाहित पत्नी आहे आणि ती 15 वर्षांच्या खाली असेल, 15 वर्षांच्या खाली असेल, तरी तो पुरुषांनी म्हणजे विवाहित पुरुषांनी जर त्याच्यावरती लैंगिक कृत्य केलं तरी तो बलात्काराच्या व्याख्येत येतं. म्हणजे भारतीय दंड संहिता म्हणत होती की जी अज्ञान बालिका, पण ती कधी 15 वर्षांच्या खालची असली पाहिजे, तेव्हा तो बलात्कार आहे. मग त्याच्यावरती बरंच चर्वण झालं. एक फार जुनी केस आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं होतं की विवाहित पुरुषांनी आपल्या 11 वर्षाच्या स्त्रीवरती, म्हणजे आता तर बालविवाह फार कमी झालेत पण तरी देखील भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बालविवाह आजही होतात. तर तेव्हा अबोध बालिकांवरती, लहान बालिकांवरती त्यांच्या वयाचा विचार न करता जेव्हा लैंगिक कृत्य घडतं, पुरुष मी विवाहित तुझा पती आहे म्हणून जेव्हा तिच्यावरती लैंगिक हे करतो किंवा तिच्यावरती शरीर संबंध करतं आणि तेव्हा सहन न होऊन रक्तस्राव अति होऊन बालिका मृत्यू पावल्यात, अशा अनेक घटना घडल्यात. आणि म्हणून
भारतामध्ये कसं आहे, आजही विवाहित पुरुष आहे ना, मग त्याला आपल्या स्त्रीचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे, अशी एक मानसिकता समाज मनाची आहे. आणि म्हणून भारतीय दंड संहितेमध्ये 15 वर्षांची कॅटेगरी दिली होती. अपवाद जो दिला होता 15 वर्षांचा होता. पण त्यानंतर इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया आज एक 2017चा एक निकालपत्र आलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, हा जो जेव्हा आपण पोक्सो ऍक्ट मध्ये 18 वर्षांच्या ही कॅटेगरी लावली, 18 वर्षांचा निकष लावला की 18 वर्षांच्या खालची जर बालक किंवा बालिका असेल आणि त्यांच्यावर जर लैंगिक अत्याचार झाला तर तो गुन्हा आहे. मग भारतीय दंड संहितेमध्ये हे जे 15 वर्षांचा जो निकष लावलाय तो चुकीचा आहे, तो चुकीचा आहे. मग तो काय असला पाहिजे, तर संज्ञान होण्याचा आपण निकष काय लावलाय, 18 वर्ष लावलाय. मग इथे 15 वर्षांच्या खालची वरची जरी बालिका संमती जरी दिली, ती विवाहित आहे म्हणून पुरुषाला अधिकार मिळतो का, तर नाही मिळाला पाहिजे. मग हा अन्याय आहे. घटनात्मक जे तरतुदी आहेत, आपल्याला मानवी हक्क जे प्रदान केलेत ते महिला आणि पुरुष दोघांनाही समान आहेत. मग जर पुरुषांनी माझी ही विवाहित स्त्री आहे म्हणून जर मी तिच्यावरती हक्कानी तिच्यावर अधिकार गाजवला तर तो गुन्हा नाही का, तर तो गुन्हा आहे. आणि म्हणून या केसमध्ये निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हा जो अपवाद भारतीय दंड संहितेमध्ये 15 वर्षांचा केला होता तो बदलून 18 वर्ष केला गेला. याचा अर्थ आता जो 63 कलमाखाली बलात्काराची व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये अपवाद काय आहे, तर जेव्हा एखादा पुरुष आपली विवाहित स्त्री जी 18 वर्षांच्या खाली आहे तिच्यावर जर लैंगिक कृत्य अत्याचार करेल, तिच्यावरती शरीर संबंध करेल तर तो गुन्ह्याच्या व्याख्येमध्ये, बलात्काराच्या व्याख्येमध्ये येतो. मग आता पोलिसांना या आपण खटल्याकडे येऊ. या खटल्यामध्ये काय झालंय, तर ती आपल्या समोर असलेली जी स्त्री आहे ती विवाहित आहे. तिचा वाद जरी चालू असेल तरी देखील ती आजवर विवाहित आहे. त्याच्याबरोबर आपण म्हणू पती पत्नीचं नातं आजही अबाधित आहे, आजही त्यांचा घटस्फोट झालेला नाहीये तेव्हा, आणि तिचं वय 18 पेक्षा जास्त आहे. मग बलात्काराच्या व्याख्येमध्ये ही घटना येते का? समजा आपण असं धरून चालू की ती स्त्री आहे, ती खरी तक्रार करते आपल्या पुरुषाविरुद्ध, आपल्या नवऱ्याविरुद्ध की माझ्यावर हा जबरदस्तीने माझ्या संमतीखेरीज हा लैंगिक हे करतोय, अत्याचार करतोय. मग काय होईल, तर कायदा असं म्हणतो इथे की बलात्काराच्या व्याख्येमध्ये तो पुरुष येत नाही, पती येत नाही. मग तिला काहीच हे नाही का, म्हणजे संरक्षण काही नाही का, तर आहे. मग तिला संरक्षण काय आहे, तर महिलांविरुद्ध जे कौटुंबिक हिंसाचारापासून जे संरक्षण प्राप्त झालंय या 2005च्या कायद्यानुसार, ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणतो, त्याखाली स्त्रीला कुठल्या कुठल्या अत्याचाराविरुद्ध मागणी करता येते, तर मानसिक अत्याचार होतात, आपण म्हणू आर्थिक अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार होतात, तेव्हा आपण सिव्हिल राईट्स आहेत हे असं म्हणून, म्हणजे दिवाणी हक्क आहेत स्त्रीचे की माझ्यावर यांनी अत्याचार करू नयेत म्हणून ती या कायद्या अंतर्गत संरक्षण माननीय न्यायालयाकडे मागू शकते. परंतु गुन्हा म्हणून दाखल करू शकते का, तर नाही दाखल करू शकत. त्यामुळे या केसमध्ये देखील, या खटल्यामध्ये देखील असा गुन्हा दाखल झाला नाही. आणि मग तिला तो अर्ज करावा लागेल की मला नुकसान भरपाई द्यावी, किंवा एक अजूनही असं आहे की जर स्त्री, आपण म्हणू ना, एखादं कधी होतं की एक जोडपं लग्न झालेलं दाम्पत्य, मला घटस्फोट नाही घ्यायचा, मग मला काय करायचंय, माननीय न्यायालयात प्रत्येक वेळेला घटस्फोटाला जातील का, तर नाही. कधी कधी काय जातात, एखादा पुरुष किंवा स्त्री जाते की माझा नवरा किंवा माझी बायको माझ्यावर राहत नाहीत, मग आपण त्याला काय म्हणतो की वैवाहिक हक्कांचं पुनर्स्थापन, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स साठी जातात, मला परत राहण्याचा अधिकार मिळावा. एक त्याच्यासाठी जातात, एक घटस्फोटासाठी जातात, आणि एक असं जातात की मला घटस्फोट नकोय पण मला माझ्या नवरा बायको विरुद्ध जातो किंवा बायको नवऱ्या विरुद्ध जाते की मला माझं जे वैवाहिक स्टेटस जे आहे ते मला अबाधित ठेवायचंय, मग आम्हाला नवरा बायको म्हणून राहायचंय पण आम्हाला एकत्र नाही राहायचंय. मग त्याला काय टर्मिनॉलॉजी आहे, तर त्याला म्हणतात ज्युडिशियल सेपरेशन. आम्ही एकत्र नाही राहतात. मग न्यायालय त्यांना हे देतं, आदेश देतं की आजपासून तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र राहू नका, तुमचं नातं तसंच आहे
पण तुम्ही एकत्र राहायचं नाहीये. त्याच्यामुळे अशा वेळेला काय होतं, अशा ज्युडिशियल सेपरेशनच्या काळामध्ये असा आदेश झाल्यानंतर जर एखादा पुरुष, विवाहित पुरुष पती जर आपल्या पत्नीवरती लैंगिक अत्याचार करेल, शरीर संबंध करण्याचा अधिकार गाजवेल, तर तिथे मात्र ही स्त्री जर ह्याच्यात जाईल, पोलीस स्टेशनला जाईल आणि गुन्हा दाखल करेल, तर तिथे मात्र तो अपवाद पुरुषाला वाचवू शकत नाही. तो बलात्काराच्या गुन्ह्याखाली येतो. फक्त त्याला थोडासा हे आहे, लिनियन्सी आहे, किंवा ते खाजगी खटला म्हणून त्याला दर्ज केला जातो, दाखल केला जातो, पण तो बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये येतो. त्याला त्या अपवादाचं संरक्षण त्या पतीला मिळत नाही. असा हा खटला हा अजूनही चालू आहे. म्हणजे या खटल्या संदर्भात BV ॲक्टनुसार किंवा स्त्रियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराबद्दल जे संरक्षण प्राप्त होतं, त्या खटल्याअंतर्गत असे अनेक प्रश्न उद्भवतात की ज्याच्यामध्ये स्त्रीला वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. ती न्यायालयात येते, तर इथे माझ्या विरुद्धची स्त्री आहे, ती म्हणजे मी पतीसाठी उभी होते, पण मला देखील विचार करावासा वाटला की जेव्हा एक विवाहित स्त्री वैवाहिक संबंध अस्तित्वात असताना तिला असं वाटतं की मला ह्या पुरुष पती म्हणून नकोय, आता माझं त्याच्याबरोबर असलेलं भावनिक नातं संपुष्टात आलंय, मग तेव्हा आपण तो विवाहित आहे, माझं वैवाहिक नातं अस्तित्वात आहे, म्हणून मग त्याला बलात्कार म्हणू नये का, असा एक प्रश्न समाज मनामध्ये उपस्थित होतो. असे अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच स्त्रियांना हे प्रश्न सोसावे लागतात, त्याला सामोरं जावं लागतं. मला असं वाटतं ना की ह्याबद्दलचा मला का प्रश्न उद्भवला की भारत सोडून जगभरात या विषयावरती अनेक चर्चा झाली आहे. मला असं वाटतं अनेक देशांमध्ये विवाहित पुरुषांनी सुद्धा स्त्रियांवर त्यांच्या संमतीखेरीज जर शरीर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर तो बलात्कार ठरतो. पण आजही भारतीय मानसिकता तशी झालेली नाही. मला वाटतं त्या संदर्भात आपण चर्चा केली पाहिजे आणि स्त्रियांना जर तसं स्वातंत्र्य असायला पाहिजे. मला वाटतं की मला नाही म्हणता आलं पाहिजे की म्हणजे जरी हे वैवाहिक संबंध आजही असले तरी देखील आपली दोघांचं जे पती पत्नी म्हणून नातं, भावनिक नातं पूर्वी होतं ते आज नाहीये. तर मग मला नाही म्हणण्याचा अधिकार कायद्याने मिळाला पाहिजे, असं एक चर्चा झाली पाहिजे समाजात आणि त्या दृष्टीने कायद्यामध्ये देखील सकारात्मक बदल झाले पाहिजेत असं मला वाटलं. म्हणून ही चर्चा मला तुमच्याशी करावीशी वाटली. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कळवा.